हॅलो. हा सर, ते कार वॉशिंगसाठी फोन केला. हां बोला ना, कुठून बोलत आहे? मी इकडून गोळीबार स्क्वेअर. गोळीबार स्क्वेअर. हो. अच्छा, तर सध्या काय करत होते तुम्ही? आता तर मी वैनशॉप मध्ये होतो, तिथे जॉब सुटला म्हणून मी आता जॉब बघत होतो. तुमची ऍड दिसली मला, कॉल केला. अच्छा, वय काय आहे तुमचं? माझे वय 22 आहे. 22 आहे. हो अच्छा, मॅरिड आहे का तुम्ही? हो हो. अच्छा, काही हरकत नाही. बाईक वगैरे आहे का तुमच्याकडे? बाईक ना सायकल आहे आपल्याकडे. बरं, नरेंद्र चौक किती दूर येते तिथून? 5-6 किलोमीटर आहे. पक्का? हो पण सायकलनं कंटिन्यू कराल का तुम्ही? हो, कंटिन्यू करीन ना, कारण मॅरेज वगैरे झाले तर त्याला कंटिन्यू वालाच काम पाहिजे. मॅरेज कधी झालं तुमचं मॅरेज? 10 महिने होऊन राहिले आता. हो का? हो कसं आहे, मी तुम्हाला घेऊन तर घेईन. तुम्ही प्रॉपर आहे ना तिथले? हो, आम्ही तर प्रॉपर इथलेच आहे. कसं आहे, मी तुम्हाला घेऊन तर घेईन, नंतर मग तुम्ही सायकलनं पडते, मग मी थकतो, मग मला पैसे वाढवून द्या, मग जास्त मग सोडतो, असं नाही झालं पाहिजे ना. नाही नाही, तसं तर मी सायंकाळच्या जॉब बी बघत आहे 3च्या नंतरच्या. हां, ते चांगली गोष्ट राहील. डबल जॉब करा तर चांगलीच गोष्ट आहे. हो, तेच कसा इकडे सकाळी आपला सकाळी इकडून होऊन जाते. मग कसा घरी गेला 1-1.5 घंटा अगर आराम भेटला आपल्याला, जेवण खावं ना, जेवण आंघोळ, दुसरा काम सायंकाळच्या दुसरा भेटला 9-10 वाजतापर्यंत ते होऊन जाते. किती एक्सपेक्टेशन ठेवान पगाराची? तर स्टार्टिंग किती द्याल तुम्ही? नाही नाही, तुम्ही सांगा ना, तुमच्या मनात किती आहे? तरी आपल्याला 9-10 पाहिजे. भेटून जाईन ना. हो, तर तेच म्हणतो, कसं ते पार्ट टाइम सारखंच आहे ना ते. 12 वाजेपर्यंत तरी करावं लागेल. हो, ते चालते मला. सकाळीच 7 वाजता चालू होते ना. 6:30. 6:30. तर 6 वाजता निघणं पडेल, 6:30ला पोहोचून येईल तिकडे. हो, 6:30 पर्यंत काम चालू झालं पाहिजे. हो हो. आणि एरिया तिकडलेच द्याल ना तुम्ही? हो, एरिया आता तुम्हाला जवळजवळचाच देऊ, असं काही नाही. सायकल नाही तर तुम्हाला जवळजवळचाच एरिया देऊ. फक्त तुम्ही एक पट्ट्याच्या आपल्याला एका लाईनीनं भेटले ना, तर ते कसं छान होऊन जाते. म्हणजे कसा माणूस कन्फ्युज नाही होत. एकच पट्टा देऊ आणि त्याच गाड्या देऊ तुम्हाला. म्हणजे असं नाही करू की बा आज हा एरिया तर दुसऱ्या दिवशी तो एरिया, असं नाही करू. ते कन्फ्युज होऊन जाते त्याच्यात. हां, ते कन्फ्यूज होऊन जाईन तुम्हाला पण. तर तसं चालेल म्हणा. डॉक्युमेंट्स पूर्ण लागेल मला तुमचे. काय काय लागेल तर? तेच आधार कार्ड आणि इलेक्ट्रिक बिल वगैरे. ठीक आहे ना. घरी कोण कोण आहे? वाईफ अजून? मम्मी पप्पा आहे, काका आहे. अच्छा, जॉईंट फॅमिली आहे? जॉईंट फॅमिली आहे का? हो, जॉईंट फॅमिली आहे. घरच्यांना माहिती आहे ना तुम्ही हे काम करायला येणार आहे म्हणून? हो, घरच्यांना तर सांगितलं मी. घरच्यांनीच सांगितलं मला. त्याचा पप्पा बिप्पा असते ना सकाळी. आता कसं जॉब सुटला तर मी पप्पा म्हणे बघ म्हणे कार वॉशिंगचे आलाय म्हणे, कॉल लावून बघ म्हणे का म्हणते तर लागून द्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, लावतो म्हटलं. मग तुम्हाला कॉल लावला होता मी दुपारी. बरं, सुट्ट्या किती करान? सुट्ट्या तर होणार नाही तसा. तब्येत वगैरे खराब राहील तेव्हाच, कारण पार्ट टाइम जॉब आहे. तर आपल्याला कधी कुठे जायचं राहिलं तर आपण सायंकाळी जाऊ शकतो. दुपारी तर आपलं कामच नाही कुठे जायचं. कारण इथे कसं रेग्युलर पोरं असले तर बरं राहते. हो ना, ते तर मला माहित आहे का ते रेग्युलर वाल्याचेच काम आहे. तर कस्टमर मग ते हे नाही करत. हां, म्हणजे ते कसं विस्कडून जाते ना काम. हो, ते तर मला बी माहित आहे. आपल्याला रेग्युलर पाहिजे. आणि एकदा म्हणजे कसं एकच राऊंड देऊ आपण तुम्हाला, असे वेगवेगळे राऊंड तर नाहीच देऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग एका एरियामध्येच पाठवू, असा वेगवेगळा एरिया नाही पाठवू. आणि जवळचा एरिया देऊ खास करून. एकदम अति जवळचा जो एरिया आहे ना, तर पैदलही गेलं तरी काम होऊ शकते. पण सायकलनं ठीक आहे, लवकर होईल. सायकलनं बाईकनं गेलं तर त्याच्यापेक्षा लवकर होईल, असं राहील तिथं. तर तुम्ही जर आले आणि ट्रेनिंग झाली तर तुम्हाला कमसे कम 1-1.5 वर्ष तरी कंटिन्यू करावं लागेल. मग अजून जास्त कंटिन्यू कराल तर मग ते तर माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण कमीत कमी आशा हे 1-1.5 वर्षाची ठेवतो. कारण कसं आहे, मी तुम्हाला बोलवीन, ट्रेनिंग देईन, घरं वगैरे दाखवून देईन, नाही का. कारण आपलं होम सर्व्हिस आहे ना, तर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देईल, त्याच्यानंतर घरं वगैरे दाखवून देईल. तर त्याच्या कारणानं मग तुम्हाला सगळं माहीत होऊन जाईल.
आणि तुम्ही 1-1.5 महिन्यातच म्हणाल की अरे बाबा मला पटत नाही, मी चाललो, मला दुसरं चांगलं काम भेटलं. नाही नाही तसं नाही. कसं आता नाही, एक गव्हर्नमेंट जॉब जर लागला किंवा 10,000 मध्ये मी कसं आता पैसा पुरत नाही, कसं लग्न वगैरे झालं तर म्हणून मी काय बघत होतो की पार्ट टाइम सकाळी आपलं दुपारपर्यंत ना, दुपारच्या नंतर मग सायंकाळी दुसरं काम. हा हा ते कसं आपली जे इन्कम आहे ते कसं थोडा काही समोरसाठी वाटतं पाहिजे आपलं. 10,000 मध्ये करून तर त्याच्यात काहीच नाही वाटणार. नाही. म्हणून मी ते बघत होतो की काही पार्ट टाइम मला जॉब मध्ये भेटेल मध्ये. सुरुवातीच्या महिन्यात पगार 10,000 निघन म्हणून सांगता नाही येणार. कमी निघन, 6-7 तरी निघून जाईल. हो का? कारण ते शिकवा, ट्रेनिंग करा. तुम्ही केलं आहे का याच्या आधी कार वॉशिंग? याच्या आधी मी पहिले केलाय, म्हणजे आता मित्रासोबत विचारत होतो, तेवढा परफेक्ट नाही झाला, माझ्या हात नाही बसला. मी म्हणजे कधी कबार हप्त्यातून. त्याला काय नाही, त्याला काही समजतच नाही असं समजा. तुम्ही फ्रेशरच आहे, तुम्हाला पूर्ण शिकवा लागन खूप साऱ्या गोष्टी. आपल्या इकडं ट्रेनिंग वगैरे दिल्या जाते, असं काही भाग नाही म्हणा. फक्त कार वॉशिंग करासाठी आलो तर कार चालवून बघायची नाही आहे आपल्याकडे. आपण कशासाठी येतो, मी तुम्हाला ठेवणार आहे, कशासाठी ठेवणार आहे? फक्त ना फक्त वॉशिंगसाठी ठेवणार आहे. जर चुकूनही असा विचार करायचा नाही की आपल्याला कार चालवायची आहे बा म्हणून. हा, तेच म्हणतो. कारण ते कसं आहे, उत्सुकतेनं जर तुम्ही चालून पाहणं कमी जास्त झालं तर ते जिम्मेदारी तुमची राहील. हा बस. आता फक्त ना फक्त कार वॉशिंगच करत राहिलो तर मग वाटल्यास काही हरकत नाही, काही प्रॉब्लेमच येत नाही. हा बस काम करा ना, आपलं घराकडे जा. असं काम जर राहिलं तर तुम्ही टिकूनही राहा, त्याच्यात काही इश्यूज नाही. आपल्याकडे इतवारीचा पण एक मुलगा आहे. हा, एक मुलगा इतवारीचा तो सोडून गेला, म्हणून त्याच्या जागेवर मला एक दुसरा मुलगा टाकायचा आहे. समजलं? तर उद्या या तुम्ही. किती वाजता येऊ शकता? हो, मी लोकेशन पाठवून देतो. 6:30 शताब्दी चौकात या. मी लोकेशन पाठवतो. शताब्दी चौकात या. शताब्दी चौकात. हा रामेश्वरीवाला. काय म्हटलं? हो, शताब्दी चौकामध्ये या. त्याच्यानंतर ते तुम्हाला समजूनच जाईन. जवळच आहे म्हणा, जास्त खूप दूर नाही. ठीक आहे. ठीक आहे, या मग तुम्ही उद्या.